पाहूया ते विस्तृत बातम्या। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मालकीचे तब्बल 27 खुले भूखंड खाजगी संस्था, हॉस्पिटल्स आणि व्यावसायिक संस्थांना दिल्याचा आरोप करण्यात आलाय। हे भूखंड तातडीने महापालिकेने पुन्हा ताब्यात घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले। महापालिकेच्या मालकीचे 27 खुले भूखंड नेमके कोणत्या नियमांच्या आधारे खाजगी संस्थांना देण्यात आले असा सवाल मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केलाय। नगरविकास विभागाच्या 28 जुलै 2022च्या शासन निर्णयानुसार केवळ सुशोभीकरण, स्वच्छता आणि जनजागृतीपर कामांना परवानगी असताना दीर्घ मुदतीचे करार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। 3, 9, 11 आणि तब्बल 29 वर्षाच्या करारावर भूखंड देण्यात आल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला। प्रत्यक्ष पाहणी दरम्यान काही भूखंडावर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे झाल्याचेही त्यांनी सांगितले। महापालिकेने या सर्व भूखंडाची अभिलेखानुसार हद्द निश्चित करून प्रत्यक्ष ताबा घ्यावा, फलक लावावेत आणि कुंपण घालावे, तसेच अतिक्रमणे तातडीने हटवून महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिला आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये 28 जुलै 2022ला एक शासन निर्णय महानगरपालिकेला प्राप्त झाला। ह्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की महापालिकेच्या सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या कंपनीकडून, वेगवेगळ्या NGOकडून वर्गणीद्वारे आपल्या भागातील, आपल्या शहरातील चौक सुशोभीकरण करणे असू दे, महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये झाडे लावणे असू देत, किंवा त्या ओपन स्पेसच्या असणाऱ्या भिंतीवर एखादा सुविचार किंवा रंगरंगोटी करण्याच्या बाबतीत ह्या लोकांकडून निधीच्या स्वरूपात महापालिकेला मदत म्हणून असा एक GR आला होता। ह्या GRचा फायदा घेऊन तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिके क्षेत्रामध्ये असणारे कोट्यावधीचे भूखंड, जवळजवळ 27 भूखंड ह्या वेगवेगळ्या दवाखान्यांना, वेगवेगळ्या संस्थांना ह्या संस्थेच्या घशात घालण्याचं काम तत्कालीन अधिकारी असू देत, पदाधिकारी असू देत, ह्या लोकांनी केलं आहे। ह्या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटून पत्राद्वारे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणण्याचं काम आम्ही केलं आहे आणि आयुक्तांना सांगितले येणाऱ्या 8 दिवसामध्ये ही आपली महापालिकेची कोट्यावधीची प्रॉपर्टी लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यात घ्यावी, ह्या पद्धतीचे सूचना आम्ही आयुक्तांना दिल्या आहेत। आणि जर का ह्या 8 दिवसात ह्या प्रॉपर्ट्या नाही घेतल्या ताब्यात तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं लोक आंदोलन छेडू, रस्त्यावर उतरू, एवढं या ठिकाणी आम्ही पत्राद्वारे आयुक्तांना सांगितलं आहे।